दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, कुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखे भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हाणाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नमस्कार, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे आषाढी एकादशी आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला आषाढी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा. नेहमी आपल्या व्लॉगची सुरुवात शॉर्ट नोट्स किंवा कवितेने करत असतो. आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आज मी विचार केला की विठ्ठलाचं छान असं गाणं म्हणून आपल्या व्हिडिओची सुरुवात करावी. त्यामुळे मला जसं येतं तसं विठ्ठलाचं गाणं तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल. नेहमी असे काही गाणे मी गात असते जे की माझ्या मनाला भावतात, आवडतात आणि याने आपल्याला देखील खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की श्रद्धेने, भावनेने जर आपण आपली भावना देवापर्यंत पोहोचवली, तर नक्कीच आपली प्रार्थना देव ऐकत असतो. आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे मला पूजा देखील मांडायची होती. तर पूजा म्हटली की मला रात्री झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठले आणि आधी अंघोळ करून घेतली, झाडझूड करून घेतली आणि त्यानंतर पहिलं देवपूजा करून घेतली. देवपूजा करण्याआधी आज मला देवघर देखील क्लीन करायचं होतं, त्यामुळे पूर्ण देवघर मी क्लीन केलं. त्यानंतर मग मी थोडं सजवण्याचा देखील प्रयत्न केला देवघराला. ही जी फुलांची माळ आहे आजूबाजूला ती लावली. त्यानंतर वस्त्र अंथरायचं होतं, तर पिवळ्या रंगाचा प्रयत्न केला आहे सगळीकडे अंथरायचा, कारण आज आषाढी एकादशी आहे आणि पुढे 2-3 दिवसांनी लगेच गुरुपौर्णिमा देखील येत आहे, तर त्यावेळी देखील पिवळ्या रंगाला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे मग मी पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरलं आहे आणि आज देवांची वस्त्र देखील बदलली. बाळकृष्णाला देखील खूप छान सुंदर असा ड्रेस घातला आणि देवांचे वस्त्र हे मी सणाला किंवा काही ठराविक वार असतील, मंगळवार, गुरुवार अशा वेळेला चेंज करून घेत असते. तर इथे माझी रोजची पूजा झाली आणि त्यानंतर मग मी विठू माऊलीचा अभिषेक करायला घेतला. सगळ्यात आधी पाण्याने केला, त्यानंतर मग पंचामृत आणि हळदी चंदनाच्या पाण्याने असं अभिषेक झाल्यानंतर मग देवांची स्थापना केली आणि मग वन बाय वन जी माझ्याकडे माळा आहे तर ती अर्पण केली आणि पंचोपचारे सर्व पूजा करून घेतली. अगदी साधी सिंपल पूजा केली आहे. कारण देवांची पूजा आपण किती मोठी करत आहोत किंवा काय-काय आपण अर्पण करतो आहे, त्याला जास्त महत्त्व न देता देवपूजा करताना आपण किती श्रद्धेने, किती प्रेमाने किंवा भक्तिभावाने, शांत मनाने आपण पूजा करत आहोत, याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याकडे काही वस्तू असतील, नसतील तर त्याचा चिंता न करता किंवा मनात विचार न करता आपण साध्या मनाने जरी देवाची पूजा केली, देवाचं नामस्मरण केलं, तर आपली पूजा, आपली प्रार्थना आपल्या देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. सकाळी मी काही नैवेद्य बनवला नव्हता, त्यामुळे मग मी फळ आणि जे काही दूध आणि पाणी होतं, तर ते सुरुवातीला देवाला नैवेद्य ठेवला. त्यानंतर दुपारी जे काही मी फराळाचं बनवलं होता स्वयंपाक, तो देखील मी देवाला नैवेद्य म्हणून दुपारी अर्पण केला होता. तर अशी सकाळची माझी सुरुवातीला पूजा, देवपूजा झाली. विठ्ठलाची पूजा देखील झाली होती. देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे आणि मला आवडणारं काम ते म्हणजे दारामध्ये रांगोळी काढायचं आणि उंबरठ्याची पूजा करायची. तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून आतापर्यंत समजलंच असेल, की कुठलाही सणवार असेल किंवा ठराविक वार असतील, मंगळवार, गुरुवार, तर मी हमखास दारात हळदीचं लेपन आणि रांगोळी हे काढतच असते. तर तशीच आज देखील मी आज आषाढी एकादशी आहे.
त्यासाठी खास हळदीचं लेपन केलं आणि सोबतच दारात छान अशी एकादशी निमित्त तुळशीची रांगोळी काढली. दारात रांगोळी काढल्याने पॉझिटिव्हिटी तर येतेच, पण त्यासोबतच मला असं वाटतं, की रांगोळीशिवाय आपले सण, देवपूजा ही अपूर्ण वाटते आणि एकदा का आपण रांगोळी काढली, की सगळं खूप छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे सगळ्यात आधी मी उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर एकादशी निमित्त आज तुळशीची रांगोळी देखील काढून घेतली. आजच्या रांगोळीमध्ये देखील मी पिवळा रंग ॲड करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुळशी वृंदावनची ही जी रांगोळी आहे, ती मी आधीच शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. आज फक्त त्याच्या आजूबाजूला मी पिवळा रंग एक्स्ट्रा केला आहे. तर अशा पद्धतीने मी तुळशी वृंदावनची रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी पांढरी असेल किंवा रंगांची असेल, मी त्यावर हळदी-कुंकू हमखास वाहत असते. त्यानंतर उंबरठ्यावर देखील हळदी-कुंकू वाहिलं, कापूर आरती केली. आज उंबरठ्यावर फक्त हळदीचं लेपन केलं आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून सजवलं आणि उंबरठ्यावर मी जी रोज रांगोळी काढत असते, तर तशी न करता पुढे ती जी गॅप होती, त्या इथे मी सुपारीने बॉर्डर काढून घेतली. तर अशा पद्धतीने खूप छान आपलं एंट्रन्स दिसायला लागलं. देवांची पूजा झाली, दारात छान रांगोळी देखील काढून घेतली. आता येतो तो म्हणजे मेन टप्पा आणि ते म्हणजे स्वयंपाक. आज एकादशी त्यामुळे सगळ्यांचाच उपवास आणि त्यासाठी इथे मी वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी सोबतच कुरकुरीत अशी चकली अशी थाळी बनवण्याचा विचार केला होता. शेंगदाणे मी आधीच भिजवून ठेवले होते, तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि त्याला पाण्यात भिजवून ठेवले होते. देवपूजा करण्याआधीच मी हे काम केलं होतं. तर सगळ्यात आधी आमटीसाठी जी पेस्ट आपल्याला बनवायची होती, तर ती बनवून घेतली. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर होती ती घेतली आणि अशी पेस्ट बनवून घेतली. सकाळपासून आमच्याकडे इतक्यादा लाईट गेली होती, की बऱ्याच वेळा माझी देवपूजा आणि ते करत-करत त्यातच वेळ गेला आणि आता स्वयंपाक करताना देखील 2-3दा मध्ये लाईट गेली होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी विचार केला, की बाकी सगळं माझं गॅसवर होईल, पण मिक्सरचं काम तेवढं आधी करून घेते. म्हणून किचनमध्ये आल्या-आल्या सगळ्यात आधी मी ती पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर मग एकीकडे मी वरईचा भात बनवला. त्याला जस्ट मी मिरचीची फोडणी दिली आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि हा भात असा आहे ना इन्स्टंट होतो. अगदी 5 ते 7 मिनिटात तर आपला हा वरईचा भात तयार होतो. बाजूला मी शेंगदाण्याची आमटीला देखील फोडणी देऊन दिली आणि आमटी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी आमसूल टाकले आणि सोबत गूळ टाकला म्हणजे आपली खट्टी-मिठी अशी आमटी तयार झाली. बटाट्याची भाजी बनवून घेतली, चकल्या देखील मी तळून घेतल्या. तर अशा पद्धतीने उपवासाची थाळी माझी आजची तयार झाली. आपल्या आधीच्या तुळशी पूजेच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. लाईक आणि कमेंट देखील करत आहात. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच छान-छान व्हिडिओ तुम्हाला जर पुढेही बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर देव आज ॲक्चुअली आमच्या लाडूबाईचा देखील उपवास होता. सकाळपासून तिचे इतके प्रश्न होते आजच्या दिवसासाठी, तर "तू का खात नाही आहे? आजच्या दिवशी काय-काय करतात?" तर त्यावर मी तिला सगळं समजावून सांगितलं, तर लगेच मग तिने हट्ट केला, "मला पण आज तुझ्यासोबत उपवास करायचा आहे." तर मी तिला नाही न म्हणता, "ठीक आहे, जे आपण खात आहोत ते तिला देऊ आणि जर जास्तच तिला भूक लागली, तर एक्स्ट्रा काहीतरी बनवून देईल." असा मी विचार केला. म्हणून देखील आज मी स्वयंपाकाची घाई केली आणि सोबतच स्वयंपाकामध्ये मी तिखट न वापरता मिरच्या कट करूनच प्रत्येकमध्ये टाकलं. वरईचा भातला जेव्हा फोडणी देत होती, त्यावेळेला देखील मिरची कट करून टाकली आणि आता ही जी आमटी आपण बनवत आहोत, त्यावेळी पण पेस्टमध्ये जी मी मिरची वापरली होती, तेवढीच वापरली आणि फोडणी देताना मी तिखट नाही टाकलं.
आता ही पेस्ट आपली मस्त फ्राय होते. त्यानंतर मग उकळायला आली की वेळेवर मग मी याच्यात कोकम आणि गूळ टाकलं, मीठ टाकलं आणि अशा पद्धतीने आपली छान गोड आंबट आमटी तयार झाली. त्यानंतर मग मी बटाट्याची भाजी देखील बनवून घेतली. तर त्याच्यात देखील मिरची कट करूनच टाकली आणि अशा वेळेला जर कोणाला एक्स्ट्रा स्पायसी हवं असेल, तर त्यावेळेला मी हमखास मिरच्या एक्स्ट्रा तळून घेते. त्याने देखील आपल्याला जर ज्याला कोणाला मिरच्या तिखट लागत असेल अजून, तर आपण तसं खाऊ शकतो. आणि लहान मुलं देखील त्यातली मिरची काढून त्यांना जास्त तिखट लागत असेल, तर ते मिरची काढून मग ते खाऊ शकतात. तर आपल्याला देखील डबल-डबल स्वयंपाक बनवावा लागत नाही आणि ते देखील आपलंच जेवण आवडीने करत असतात. तर इथे एकीकडे मी बटाट्याची भाजीला फोडणी देऊन देते आणि इथे आमटी उकळायला आली, तर त्यावेळेला गूळ टाकून घेतला आणि जे कोकम होते ते मी आधीच टाकून दिले होते. तर तिचा उपवास होता त्यामुळे देखील माझी स्वयंपाक बनवण्याची घाई चालू होती. तर अशा पद्धतीने माझी सकाळची सगळी कामं झाली, देवपूजा, स्वयंपाक हे सगळं झालं आणि आता संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी दिवा लावणार त्यावेळेला उर्वरित जी काही सेवा असतील किंवा वाचन असेल, उपासना असेल, तर ते मी संध्याकाळी करून घेईल. आणि दिवसभरात म्हणाल तर आपली जी नामस्मरणाची सेवा असते, तर ती तर आपली सुरूच असते. लास्टला सगळं बनवून झाल्यावर मग मी सगळ्यांमध्ये कोथिंबीर टाकून घेतली. भात देखील आपला झालेला होता, तर त्याच्यात कोथिंबीर टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतला. त्यानंतर मग आमटीमध्ये पण कोथिंबीर टाकून घेतली, भाजीमध्ये पण टाकली आणि अशा पद्धतीने स्वयंपाक माझा पूर्ण झाला आणि जस्ट माझा स्वयंपाक पूर्ण झाला त्याच वेळेला पुन्हा लाईट चालली गेली. तर अशा पद्धतीने असो लाईट आली आणि त्यानंतर आम्ही फराळ देखील केला. आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओमध्ये काही सजेशन्स असतील तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा.